हॅलो अँड वेलकम, सर्वांचं स्वागत आहे फरक्सस मॅथ्स क्वेश्चनमध्ये. तर कॉम्प्लेक्स नंबरच्या PYQ मध्येच आपण बघतोय आता एक JEE ॲडव्हान्स 2020चा क्वेश्चन. आधी क्वेश्चन बघा, नंतर तुम्हाला क्वेश्चनमध्ये हिंट मिळणार. बघा क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे की एक सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आहे जी कंडिशन सॅटिस्फाय करते. कंडिशन काय की मॉड ऑफ z² + z + 1 याचा मॉड इज इक्वल्स टू 1. राईट. आता जसं एक तुम्हाला मॉड्युलस शब्द दिसून आला म्हणजे मॉड्युलस करताना दिसतोय आपण, तर मॉड्युलसशी रिलेटेड तुमच्यामध्ये डोक्यामध्ये दोन गोष्टी आल्या पाहिजे. एक तर मॉड्युलसच्या प्रॉपर्टीज, ठीक आहे, काय काय येऊ शकतो त्या डोक्यामध्ये दोन गोष्टी आल्या पाहिजे. एक तर मॉड्युलसच्या प्रॉपर्टीज माहिती पाहिजे किंवा कॉन्जुगेटची गोष्ट. दोन पैकी एक होऊ शकते. का बरं? कारण की मॉड्युलस म्हणजे काय होते, झेड झेड कॉन्जुगेट होते. दोन पैकी एक गोष्टी आपल्या डोक्यात यायला पाहिजे. ठीक आहे. आता समोर जाऊ. देन विच ऑफ द फॉलोइंग इज और आर ट्रू. याच्यापैकी कुठला ट्रू आहे. आता ऑप्शन कडे चेक करा. ऑप्शन मध्ये दिसते तुम्हाला इनइक्वालिटीची साइन कुठे. हे सगळे काय इनइक्वालिटीज आहे. जसे इनइक्वालिटीज आहे तर कॉन्जुगेटची गरज नाही. आपल्याला प्रॉपर्टीज पाहिजे. प्रॉपर्टीज मध्ये पण कुठला इनइक्वालिटीजची प्रॉपर्टी पाहिजे. एवढा सोपा क्वेश्चन आहे. लॉजिक परत की मॉड्युलस दिसल्यामुळे आपल्याकडे दोन डोक्यात ऑप्शन आले पाहिजे. एक तर मॉड्युलसच्या प्रॉपर्टीज किंवा कॉन्जुगेटशी काहीतरी बोलणं सुरू आहे. मग सेकंड मध्ये ऑप्शन बघितले आपण, इनइक्वालिटी दिसत आहे. इनइक्वालिटी प्रॉपर्टीज मध्ये येते, त्याच्यामध्ये कॉन्जुगेट मध्ये येत नाही, तर आपण त्याला कॅन्सल करतो. राईट. चला आता ऑप्शन मध्ये बघा 1/2. 1/2 ची गोष्ट आपण 1/2 आलं पाहिजे. इथे दिसते आपल्याला पहिल्याचा स्क्वेअर + z + 1. त्याला आपण कंप्लीट स्क्वेअर करू. जर कंप्लीट स्क्वेअर तुम्हाला माहित असेल तर बेसिकली लिहितो आधी याला z² + 2 टाइम्स 1/2z. बघा a² + 2ab. आता b चा स्क्वेअर किती होणार 1/4 आणि 1 करायसाठी किती पाहिजे = 1. सिंपलचं काम आहे हे. पूर्ण तुमचं काय झालंय a + b होल स्क्वेअर. सो बेसिकली इट इज नथिंग बट z + 1/2 चा होल स्क्वेअर प्लस 1 मधून 1/4 गेले 3/4 = 1. राइट. सिंपलचं काम आहे. ओके, नो प्रॉब्लेम. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? बिलकुल प्रॉब्लेम नाही. मग आता इथे आपण प्रॉपर्टी अप्लाय करू शकतो. कारण की आधी एक तर ही व्हॅल्यू जी आहे ही मॅक्झिमम कधी होऊ शकते बघा, इक्वल टू लेस दॅन किंवा ग्रेटर दॅन. लेस दॅन साठी पण यूज करू शकतो, ग्रेटर दॅन साठी पण यूज करू शकतो. सध्या मी ग्रेटर दॅन ची गोष्ट यूज करतो. ग्रेटर दॅन साठी काय असते की समजा ही पहिली साइड आहे, ही दुसरी साइड आहे, तर सम ऑफ टू साइड इज ऑलवेज ग्रेटर दॅन थर्ड साइड. म्हणजे कंडिशन काय होणार, पहिली प्रॉपर्टी ट्रायंगलचा लॉ माहिती सगळं, सम ऑफ टू साइड इज ऑलवेज ग्रेटर दॅन थर्ड साइड. ही पहिली साइड, ही दुसरी साइड, ही दोन साइडची ऍडिशन तिसऱ्याच्या बाहेर राहू शकते. म्हणजे मॉड ऑफ z + 1/2 चा स्क्वेअर प्लस 3/4, ठीक आहे, इज ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 1. राइट, इज ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 1. सिंपलचं काम आहे. ओके, ग्रेटर दॅन इक्वल्स टू 1. आता याला तिकडे शिफ्ट करतो. सो मॉड ऑफ z + 1/2 चा स्क्वेअर. हा जर राइट साइडला शिफ्ट झाला तर मायनस होणार. सो ग्रेटर दॅन इक्वल्स टू 1 - 3/4 दॅट इज इक्वल्स टू 1/4. आपल्याला फक्त काय पाहिजे, मॉड्युलस पाहिजे. तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑब्वियसली z + 1/2. लक्षात ठेवा दोन्ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. स्क्वेअर रूट घेतला तरी व्हॅल्यू चेंज होणार नाही. सो इट इज लेस दॅन इक्वल्स टू 1/2. झालं, संपलं. पहिले ऑप्शन मिळाला आपल्याला, पहिली केस की डायरेक्ट. आता बघा दोन पैकी एक केस होऊ शकते. एक तर ही होऊ शकते किंवा ही होऊ शकते. आता ही आपली केस झालेली आहे की z + 1/2 ग्रेटर दॅन 1/2. ही केस झाली आपली. हे कॅल्क्युलेट करायची गरज नाही. म्हणजे लेस दॅनचा सिम्बॉल सध्या तरी यूज करायचा नाही, ऍटलीस्ट 1/2 च्या रिलेट मध्ये नाही. ओके, जर 1/2 च्या रिलेट मध्ये नाही करायचं तर मग दुसरं कुठलं रिलेशन आपल्याकडे आहे. दुसरं कुठलं रिलेशन आपल्याकडे आहे, दुसरं रिलेशन आहे जे आपल्याकडे ओरिजिनल रिलेशन आहे. ओरिजिनल काय म्हणते अगेन, जे आपल्याकडे ओरिजिनल रिलेशन आहे. अगेन मॉड ऑफ z² + z + 1 = 1. आता मी याला काय करतो बघा, इथे फक्त z ची गोष्ट सुरू आहे. मॉड z ची गोष्ट सुरू आहे. इथे कुठे
होल स्क्वेअर वगैरे करायची गरज नाही. तर आपण काय करूया, झेडच्या फॉर्ममध्येच ठेवू. तुम्ही याला दोन सिंपल कॉम्प्लेक्स नंबर बनवता. हा माझा पहिला कॉम्प्लेक्स नंबर आहे झेड स्क्वेअर प्लस झेड आणि प्लस 1 इक्वल्स टू 1. आता जर मी सबट्रॅक्शन केलं, सबट्रॅक्शन ऑफ टू साइड, ही पहिली साइड ही दुसरी साइड, याचं सबट्रॅक्शन याच्यापेक्षा काय असेल, छोटं असेल. सो देअरफॉर झेड स्क्वेअर प्लस झेडचं मॉड्युलस मायनस 1चं मॉड्युलस 1 इज लेस दॅन इक्वल्स टू 1. याला राईट साइडला पाठवा. झेड स्क्वेअर प्लस झेड लेस दॅन इक्वल्स टू, हा 1 तिकडे गेलं तर प्लस 1 होईल. 1 आणि 1 2. ठीक आहे. बघा आता परत इथे संपलं नाही, कारण की आपल्याला इथं मॉड झेडची गोष्ट सुरू आहे. जेव्हा कधी मॉड झेडची गोष्ट करतो, मॉड झेडचा अर्थ होते काहीतरी रेडियस. एक रेडियस आहे, त्याचं काय रेडियस 2 पेक्षा किंवा 2च्या बरोबर असला पाहिजे. 2 पेक्षा छोटा किंवा 2च्या बरोबर. काय करू शकतो इथे आपण, बघा त्याला सेपरेट करावं लागेल. पण परत याला मी फक्त सेपरेट यालाच करतो आधी, की हा एक माझ्याकडे मॉड्युलस आहे झेड स्क्वेअर प्लस झेड. ओके. याला जर आपण लेस दॅन इक्वल्स टू 2 पकडला इथे ऑलरेडी, आपण काय करू शकतो, परत दोघांचे ऍडिशन. ठीक आहे. याला काय लिहू शकतो आपण, मॉड झेडचा झेड स्क्वेअरचा मॉड मायनस मॉड झेड. हा जो सबट्रॅक्शन आहे हा लेसच राहील, मोठा होणार नाही तिसऱ्या साइड पेक्षा. परत पहिली साइड दुसरी साइड, याचं सबट्रॅक्शन तिसऱ्यापेक्षा हमेशा काय राहणार आहे, लहान. आता झेडचा स्क्वेअर आतमध्ये करा का नंतर करा फरक पडत नाही. सो बेसिकली हा झाला मॉड झेडचा स्क्वेअर मायनस मॉड झेड लेस दॅन इक्वल्स टू 2. मॉड झेडला जर मी रेडियस पकडला तर हा झाला आर स्क्वेअर मायनस आर लेस दॅन इक्वल्स टू 2. राईट. सिंपल सा कंडिशन आहे. सो आपल्याकडे इक्वेशन काय मिळालं, आपल्याला इक्वेशन मिळालं आहे आर स्क्वेअर मायनस आर मायनस 2 लेस दॅन इक्वल्स टू 0. मग हे झालं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे काय झालंय, क्वाड्रॅटिक. हे काय झालंय, क्वाड्रॅटिक. क्वाड्रॅटिकचे रूट्स असणार आहे. सो वी कॅन फाइंड रूट्स. याचे रूट्स फाइंड करू शकतो. आता कोणी किती रूट्स आहे, 2 रूट्स आहेत. तर 2 नाही आहे, 2 रूट नाही आहे. देअर आर इनफायनाइट रूट्स. का बरं इनफायनाइट रूट्स म्हटलं आहे, कारण की बघा हे जे आहे हे एक सर्कल आहे. आता आपण बघितलं आपण हे काय इक्वेशन आहे, त्या इक्वेशन मध्ये क्वाड्रॅटिक आहे. या क्वाड्रॅटिकचे किती रूट्स आहे, 2 रूट आहे. कशासाठी, फॉर झेड. समजा पहिल्या झेड साठी असे किती झेड आहे आपल्याकडे, अशा आपल्याकडे झेड अप टू एन किंवा झेड अप टू इन्फिनिटी झेड्स आहे. आणि इन्फायनाइट झेड असेल प्रत्येक झेडचे 2 रूट, ते किती रूट झाले, इन्फायनाइट रूट्स. लोक कन्फ्युजन करतात तिथे की नाही याला 2च रूट आहे. 2 रूट नाही आहे, इन्फायनाइट रूट्स आहे. तर एक्झॅक्टली 4 एलिमेंट राहू शकत नाही, योगा कॅन्सर. राईट. एक्झॅक्टली 4 एलिमेंट राहू शकत नाही. पण आता इथे या केस मधून चेक करू आणखी गोष्ट. इथून जर मॉड झेड कॉमन काढला, आतमध्ये राहिलं 1 मायनस मॉड झेड लेस दॅन इक्वल्स टू 2. ठीक आहे. लेस दॅन इक्वल्स टू 2. त्याच्यावर आपल्याला काय मिळू शकते, एक जे आहे हा मॉड झेड काय झाला आहे लेस दॅन इक्वल्स टू 2. कारण की हा पण जरा निगेटिव्ह, हा पण एक 2 पेक्षा छोटा. कारण की एक जर निगेटिव्ह असेल तर साइन का होणार, रिव्हर्स होईल. हे 2 केस आपल्याकडे आले. ए, सी, बी आणि सी हे 2 ऑप्शन आपण इझिली टिक करू शकतो. राईट. तशा प्रकारे क्वेश्चन मध्ये थोडासा विचार करून तुम्ही क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. काही डिफिकल्ट आहे असं नाही आहे. बस थोडं सिंपल लॉजिक आणि काही इंट्युएशन. तुम्ही क्वेश्चन पाहून तुम्हाला काय समजतं, तुम्ही त्याच्यात काय अप्लाय केलं पाहिजे. राईट. तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये परत नवीन क्वेश्चन सोबत. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. टिल देन टेक केअर. बाय बाय.